मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवरायांचे किल्ले हे लढाईचे रणांगण असताना स्वावलंबी आणि स्वतंत्र जीवन व्यवस्थेचे केंद्रच होते. कारण पाणी म्हणजे गडाचा श्वास. पाण्याविना गडाचा टिकाव अशक्य होता. गडावरती वर्षभर पुरेल अशी पाण्याची व्यवस्था असे. ही त्या काळातील अभियंत्यांची अद्भुत कल्पकता होती. पाणी साठवण्यासाठी गडाच्या माथ्यावरती दगडात कोरलेली विशाल टाके, तलाव व कुंडे तयार केली जात असत. ही जलसाठे म्हणजे जणू सह्याद्रीच्या कुशीतील साठवलेले अमृत सरोवरच होते. रायगडावरती पाणी साठवण्यासाठी बरेच तलाव बांधले होते. त्या संदर्भात टॉमस निकोल्सनने लिहिले आहे की पाण्याकरता मोठे तलाव असून ते पावसाळ्यात भरल्यावरती पाणी पुरून उरेल इतके होते. रायगडावरती 300 घरांचे मोठे शहरच होते. शिवाय राजधानीचे ठिकाण असल्यामुळे वर्षभर पाणी पुरून उरे. पाण्याची टंचाई भासत नसे. रायगडावरील घरे व तळी याकरिता शिवरायांनी 35,000 होणांची व्यवस्था केल्याची नोंद कागदपत्रामध्ये सापडते. स्वराज्य निर्मितीची अशी सोय केली होती की गडावरती अधिक उदक पाहून किल्ला बांधावा आणि खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावीत, अशी स्वराज्य नीती शिवकालात होती. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.